आज देवाचे मुळशिंग या देवस्थानामध्ये कारसून सोहळा पार पडला। कारसून सोहळा म्हणजे नेमकं काय तर देवाची, मेंढक्याची आणि त्यांनी केलेले आरास याचा सर्व सोहळा पार पाडून आपला मेंढका आपल्या मेंढी माऊलीला सोबत घेऊन, आपले धन दौलत सोबत घेऊन आपलं गाव सोडून 3 ते 4 महिन्यासाठी परगावी जातो। त्याला आपण कारसून सोहळा असं म्हणतो। या कारसून सोहळ्यासाठी आपल्या गावातील, समाजातील ग्रामस्थ, गावातील सर्व छोटी मोठी गोर मंडळी, तसेच आपल्या गाव सोडून बाहेरच्या लेकी बाळी यांचीही उपस्थिती असते। तसेच आपल्या गावातील जे मेंढके आहेत, ज्यांची मेंढे आहेत, ते सर्व आपल्या मेंढीला सजवतात, हारांचा पुष्पहार करतात, गुलाबांचा हार करतात। तसेच फुगे, कलर, वेगवेगळ्या कलरनी आपल्या मेंढी माऊलीची सजावट करून देवाभोवती एक कारसून म्हणजे देवाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून आजचा आपला कार्यक्रम पार पाडून देवाला आपल्या दुधाभाताचा नैवेद्य दाखवून, आंबिलीचा नैवेद्य दाखवून आज हा कारसून सोहळा पार पडतो आणि मेंढी माऊली सोबत आमचा मेंढका कारसून करून परगावी रवाना होतो।